संदेश पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण जाणार अलिबागला। तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये अलिबागची धमाल मस्ती तुम्हाला बघायला भेटणार आहे। तर मित्रांनो, तुमच्याशी असं पहिल्यांदाच मी वायरलेसवरून बोलतो आहे, म्हणजे वायरलेस माईक लावलेला आहे, त्यामुळे असं बोलतो आहे। तर थोडं ॲडजस्ट करा। तर मग सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला। मित्रांनो, आता आपण आला नागा बीचवर। तर आपण इथे कुठे एक चांगला रेस्टॉरंट बघू आणि तिथे जेवूया। तर चला मग जेवायला जाऊया। मित्रांनो, जेवायला बसला आणि काही आमचे मित्र भेटतात, तर आपण त्यांना भेटायला जाऊया। कोटचे माननीय महेश आमचे सोलंकी, हे नानासाहेब, हे आपले दुबे साहेब, हे आमचे प्रफुल्ल गडू, याला मुलगी शोधण्याचा कार्यक्रम चालू आहे। मग कोणी असेल तर सांगा नक्की। ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। त्याला मुलगी पाहिजे, नक्की कोण असेल सांगा। उरण मध्ये माननीय खूप मोठे नातेवाईक आहेत त्यांचे। तुझं लग्न झालं, गजब बेइज्जती। तुला त्याच्यामुळं आम्ही आज इथं सर्वांच्या संमती घेऊन, बायकोच्या आमच्या संमतीपत्र घेऊन आज अलिबागला फिरायला आलोय। आज रोजी अलिबागला आलोय। बायको, अलिबागला आलो। डबल लग्न करतो बरोबर। अरे आज सगळे सिंगलच आहेत ना? बायकोची परमिशन घेऊन आलेलो आहे। 100 नाही, हे जर मेले असते तर जन्माला म्हणजे तू परमिशन नाही घेऊन आला बायकोची तुझ्या? मी आलो। मग माझी बायको सिंगल आहे। तू सिंगल आहे? आज इथं सिंगल आहे, पण माझी घरी बायको आहे। काय आज सिंगल आहे का? आज सिंगल आहे म्हणजे एकटाच आहे, पण बायको घरी आहे। बघ बायको बघला व्हिडिओ। हे आहेत महेश सर, बेलापूर कोर्टचे सगळ्यात सिनियर वकील आहेत ते। आणि बायको बद्दल काय म्हणणं आहे तुमचं? बायको म्हणजे माझी, जसं महादेवाच्या पाठीशी पार्वती होती तसं माझ्या पाठीशी माझी बायको आहे। ओ भाई, मारो मुझे मारो। एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी। काय बोललो? आणि सोबत होती ती कोण? सोबत मगाशी होती तुझ्या, ती दुसरी कट 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 कट। खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया। आणि सध्या आत्ताचा एक्सपिरियन्स कसा आहे 2 दिवसाचा? मस्त आहे आणि तुम्ही मला भेटले त्याच्यामुळे माझा आनंद द्विगुणित झालेला आहे। आणि संध्याकाळी संदेश आणि काय दिलं नाव बघा, बिचारे आमच्या ज्युनियरची नावं नाही लक्षात। आम्ही केक कापणार आहोत आणि पार्टी त्यांच्यावर घेणार आहोत। तुम्ही पण या, एन्जॉय करा, आम्हाला जॉईन व्हा। आज आम्ही आणि अलिबागचा एरिया कसा वाटला तुम्हाला? अलिबागपेक्षा नागाव, अक्षी हे बीच खूप चांगले आहेत, तिकडे जा। आता जाणार आहोत आपण यंदा कर्तव्य असणाऱ्या व्यक्तीकडे। हा आहे प्रफुल्ल लाडाने, आम्ही त्याला काय बबल्या बोलतो, बबलू। पोरांच्या जानेमाने असती बबलू शेठ आणि पोरींची दोघांची पोरींचा चॉकलेट बॉय, धडकन, लाखो दिलो की धडकन। हा, उरणचा हिरो। थोडं आपण इथून थोडं नाना सरांकडून। नाना सर, काय तुमचं काय म्हणणं आहे? 2 दिवस कसे गेले? 2 दिवस मस्त गेले आमच्या। वहिनीची आठवण आली का? हा, मधून
नाही सिंगल आहे तो महिनी नाही सध्या मी सिंगल आहे त्याच्यामुळं तुझ्यासारखा नालायक झालं रेकॉर्डिंग चालू आहे कायद्याची कुणाला गरज असेल तर मी आहे कायद्याची ना दुबे सर काय एक्सपिरियन्स काय आहे 2 दिवसाचा एक्सपिरियन्स दाजी सोबत आलो, दाजी सोबतच जाणार. दाजी सोडून गेले तर आम्ही दाजीला कपल आज इकडे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करण्यासाठी आलेलं आहे. काय तुमचा एक्सपिरियन्स सांगू इच्छिता तुम्ही? गोव्याचा प्लॅन होता, एक्झाम मुलं आमची कॅन्सल झाली गोव्याचा प्लॅन आणि आम्हाला अलिबागला यायला. सो सॅड. हे मिनी गोवा आहे, त्यामुळे तुम्ही मॅडम गोवा समजून एन्जॉयमेंट करावी. मित्रांनो पॉपलेट थाली आलेली आहे आणि सुरमई थाली, ही सुरमई थाली पॉपलेट आली, सुरमई थाली गेली 380 रुपये आणि पॉपलेट आली 380 रुपये. नाही 380 आहे आणि पॉपलेट हां. बाकी चिकन मागवलं आहे. या जेवायला सर्वांनी. मित्रांनो आता आमचं जेवण झालंय मस्तपैकी. आता आम्ही निघालो बीचवर, तर बघूया आपण बीच चालू. टायमिंग भारी आहे आपल्या बीचवर जायचं. दाखव पाहिजे का? मित्र बघ इथं सुकी मच्छी आहे विकायला. मित्रांनो हा मस्त नागाव बीच आहे. आज गर्दी खूप कमी आहे आणि खूप सारी हवा आहे. तर जाऊया आपण पाण्यामध्ये थोडं एन्जॉय करूया. आणि मित्र आहेत तिथं आपले उभे, तर आपण जाऊया पाण्यामध्ये येतात. चला. मित्रांनो बीचवर खूप मस्ती केली. काही मित्र आता जाणार त्यांच्या रूमवर. आम्ही पण आता इकडे आलो. आता गोला खातोय आम्ही, तर या गोला खायला. कुठला नाही नींबू तो डाल दिया है. मित्रांनो आता आम्ही निघतो इथून नागावरून आणि पुन्हा संध्याकाळी येतो.
आता थोडा शॉपिंग करायचं आम्हाला, मग शॉपिंग केली का पुन्हा इथं रिटर्न यायचं. तर चल जाऊया आता पुढे आपण. मित्रांनो आता आपण आलो रेवदंडा बीचवर. तर रेवदंडा किल्ला खूप जवळ आहे, पण आपल्याला तिथे जायचं नाही आहे. फक्त आपण हा बीच फिरायला आलो आहे आणि इथं बोलले तर पब्लिक कोणी नाही आहे. आता या इथे कोणीच नाही आहे, फुल पब्लिक झिरो आहे. तर आपण इथं बघू शकतो आपण रेवदंडा किल्ल्याचे काही अवशेष आहे, भिंती आहेत. आणि आपण किल्ला बघितलं तर आतमध्ये मला दिसते की ना माहिती नाही. हां तो डोंगर दिसते ना मला, तो डोंगर दिसते ना. हां तो तुम्हाला डोंगर दिसते ना, तिथं आहे किल्ला. तर आपण जाऊया आतमध्ये. त्या ठिकाणी खूप सारे फोटोशूट होतात, आपण जाऊया बघायला. मित्रांनो बीच बघा, तर बीचवर कोणीच नाही आहे, पूर्ण खाली आहे. आणि हा आपली इथे किल्ला आहे. मित्रांनो बघू शकतो इथं किल्ल्याच्या भिंती आहेत. पूर्ण अवस्था बेकार आहे, पुढे झाडे काय एक भिंताड पडला आहे, पूर्ण सगळं भिंताड पडला आहे. आता इथं फक्त प्री वेडिंग शूट होतं, बाकी काही नाही येत. हे बघा तुम्ही किती मोठी दरार पडली किल्ल्यामध्ये. पूर्ण 2 भिंती वेगळ्या झाल्या, पूर्ण 2 भिंती अशा 2 वेगळ्या वेगळ्या झालेल्या बघू शकता तुम्ही. हा एक भाग सेपरेट झाला, हा एक सेपरेट झाला, मधूनच भिंताड झाली. पुरं बांधकाम बघा आजपर्यंत असं होतं, पण आजपर्यंत पुराणा काहीतरी केलं असतं तर खूप चांगलं असतं. तेव्हा एक घोड्याचं चिन्ह आहे बघा, तुम्ही बघू शकता. सिंहाचं चिन्ह आहे, सॉरी. मित्रांनो बघू शकता किल्ला असा होल पडला आहे, काय इथला भाग वाहून गेलेला आहे. पूर्ण किल्ल्याच्या भिंती अशा कुठं नाजूक झालेल्या आहेत, ते कुठं झाडे आलेले आहेत. हा रेवदंडा किल्ला आहे, पूर्ण त्याची अवस्था बेकार झालेली आहे. हे बघू शकता इथे एक दरवाजासारखं, म्हणजे इथे पाण्यामध्ये कोण भाजी विचारले का त्यांचं लक्ष नाही आज का ते काही भाग गुंजलेले. हे दरवाजा आहे ते. मित्रांनो बघू शकतो जिवंत असा शंख आहे, ज्या आतमध्ये बघा जो जिवंत आहे, मला दिसला असेल आतमध्ये. मित्रांनो इथं पार्टी नाईट चालू आहे, तर आम्ही पार्टी नाईटला आलो आहे. पण डान्स केलं ना आम्ही, कारण खूप असं हल्लीसारखा फील होत आहे, त्यामुळे आम्ही काही डान्स करत नाही. सो थोडा फिरतो आम्ही. मित्रांनो आता आम्ही बीचवर आहे, नागाव बीचवर थोडा फिरतो आहे. बाजूला आमची डीजे नाईट चालू होती, आम्ही काय डीजे नाईटला नाचलो नाही, मच्छी खाल्लेला अजून ठसका केला. तर मित्रांनो इथं हल्दीसारखी फील आली, त्यामुळं आम्ही काय डान्स केला नाही आहे. हे बघ पार्टी नाईटची फूड तयारी बिरी फुल झालेली आहे. पार्टी नाईटला यायला हळदीची मजा आली. सेम म्हणजे आपल्याकडे हल्दीला जसा डान्स करतात ना, सेम तसं चाललं आहे. डीजे लावलं आहे, लोक लाईटवर डान्स करतात, पण हिंदी गाणी आहे, बाकी काही नाही आहे. आता चाललं आहे दादू का म्हणा 5-10 मिनटं लागतील आम्हाला आमच्या जागेवर पोचायला. आता बघू इथे चांगला काय ते खातो. मच्छी मगाशी खाली, ती एवढी टेस्टलेस मग ठीकठाक होती, बरं होती ना. का मागे आम्ही ज्या ठिकाणी मी खाल्लं त्या ठिकाणी आम्ही खाल्लीच नाही, का तो एरिया बंद होता, त्यामुळे का आम्हाला ती खायला भेटली नाही. आता आम्ही बीचवर आहोत, तर सगळी बघा तुम्ही अंधारच अंधार आहे, पूर्ण अंधार आहे. कुठे गेली चालतंय, पूर्ण अंधार इथे. आता चालत चाललो आहे आम्ही. तर जाऊया. हे भूत आमचं काला काला होऊन आलं आहे. खूप भूक लागले,
आता काय मच्छी खाणार ना आज आम्ही, थोडा आता चायनीजचा विचार आहे, तर दुसरं वेगळं काय भेटलं तर बघू, आम्ही ट्राय करणार आहोत ना. चायनीज मच्छी खाणार आहे. मागे आपण आता सकाळी आपण सुरमई आणि पापलेट खाल्लं ना दुपारी आपण. हां, सुरमई आणि पापलेट खाल्लेलं. सुरमई ओके, जास्त त्यांनी म्हणजे जास्त त्यांनी कडक केली होती, त्यामुळे थोडं टेस्ट थोडी वेगळी लागली. कडक म्हणजे त्यातले जी पीस होतं सुरमईच्या ते कमी होतं आणि त्याला ते ग्रेव्ही आणि काय म्हणतात कोटिंग होती जी रवा आणि पिठाची ती जास्त होती. ओके. आणि पापलेट कसं होता? पापलेट एवढा आय मीन फ्रेश नव्हता पापलेट. चला आता इथे जाऊन थोडं बघूया, थोडं नॉनव्हेज म्हणजे आता चायनीज नाही तर काहीतरी बघूया, आता चांगलं भेटेल ते खातो. तर आपण जाऊया आता जेवायला, खूप भूक लागलेली आहे. डान्स का आम्ही केले नाही, आता बघू काय होईल ते. आता मी नाचली की मी एकटी डान्स कशी करू, सोबत कोणतरी असं तिथे डान्स करायची इच्छा झाली, कारण ते हल्दीचा फील येत होतं, त्यामुळे आपण डान्स काय केला नाही. जाऊया आता इथं काहीतरी आईस्क्रीम खाऊया. मित्रांनो ऑर्डर केली, आता चिकन क्रिस्पी सांगितले आणि चिकन ट्रिपल राईस सांगितले. तुला आता चिकन खायचं होतं, त्यामुळे टाईमपास चालू आहे मोबाईलमध्ये. चांगलं एक मस्त याचं का सिम्पलचं आहे, चांगला रेस्टॉरंट आहे. मित्रांनो चिकन क्रिस्पी आलेलं आहे, ते बघा चिकन क्रिस्पी. आता चिकन स्टार्टरमध्ये खातोय. तर मस्त चिकन ट्रिपल राईस आले मित्रांनो. आता मारतो ताव आम्ही. अजून आमची एक डिश येणार आहे. मला असे चिकन क्रिस्पी खाली आता हे, तर या जेवायला. मित्रांनो आता जेवण बिवून झालं, आता आलो आम्ही रूमवर. हा आमचा रेस्टॉरंट आहे, आता तुम्हाला दाखवतो. ही आमची रूम आहे ते. तर मित्र ही आमची इथं रूम होते त्यावेळेला. तर आम्ही इथं आता निघतो, अलिबागला जातो आहे. मित्र सर्व वाट बघतात तिकडे आमची, तर जातो आम्ही तिकडे अलिबागला. इथून अलिबाग असेल तरी किती किलोमीटर असेल, 8 किलोमीटर असेल. तर स्विमिंग पूल उद्या सकाळी उड्या मारू. आता काय हिंमत नाही आहे, हे तुझी मारायची मध्ये स्विमिंग पूलमध्ये. मारले तर मारेल पण आता नको. जेव्हा आम्ही कपडे म्हणजे मोजकेच कपडे आणलेत. रोज आम्ही बाहेर जाताना पाहिजे तेवढे ढिगभर नेतो, आज आणलं नाही एवढं ना. आता इथं चान्स दिले ते उतरली नाहीये. काय उतरली? प्रॉमिस दिलेलं तेव्हा ते कम्प्लीट नाही केला. आता मग कशाला, आता थंडी आहे तर मुद्दाम पाठव. मग तिकडून थंडीच होती, तिथे थंडी नव्हती तरी पण मुद्दाम बोलत होता थंडी. चल नंतर भेटूया. आता आम्ही निघतो इथून अलिबागला, तर चला भेटूया. फटाके लावले आपण लगेच. इकडे उजेडाला ना, उजेडाला असं फिरा ना थोडं. मित्रांनो थोडक्यात आमचा डेकोरेशन कारण बलून आणलेला आमचा तो प्लॅन सगळा फ्लॉप झाला. आमचा पूर्ण प्लॅन फ्लॉप झाला. हे बलून आणलेले डेकोरेशनसाठी, हे इकडे बलून पडलेले आहेत. सर्व डेकोरेशन आमचं राहिलं. त्यात तर केक कापायला, आमची फर्स्ट ॲनिव्हर्सरी. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आमचा आज दुसरा दिवस चालू झाला आहे, पण आज काही ते जास्त फिरायचं नाही आहे. थोडा नाश्ता करणार आहे आणि घरी निघणार आहोत. ॲनिव्हर्सरी होती ना काल, तर थोडं घरी पण थोडं जाऊन उद्या आराम करायचं आहे आणि उद्या लगेच काम करायचं आहे. त्यामुळे थोडं घरी लवकरच जायचं आहे आणि तो लवकरच निघणार होता. आम्ही आता थोडा नाश्ता करतो आणि मग निघणार आहोत. मग थोडा वाटलं तर थोडं बीचवर फिरणार आहोत, का जवळच तिथं बीच. तर चला जाऊया. हां मित्रांनो, जर व्हिडिओ कोणाला आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.